गुजरातच्या बोर्डोलीत भीषण अपघात झालाय। जळगावमधील बस चालक घनश्याम बरकलेचं निधन झालंय। बरकले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। दरम्यान बरकले कुटुंबासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। जामनेर ते सुरतच्या बसचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये साधारण अनेक लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे। ज्यामध्ये जे बस चालक होते त्यांच्या कुटुंबियाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण इथे आलोय। मी जळगावच्या भुसावळ तालुक्याच्या पुरापाणा आहे आणि हेच ते घनश्याम यांचं कुटुंबीय आहे, ज्या ठिकाणी ते राहत होते। हाच शोकाकुल परिस्थिती बघू शकतो। याच ठिकाणी त्यांचे नातेवाईक आहे। संपूर्ण आसपास बघितलं तर प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अद्यापही अश्रू आहे। अद्यापही त्यांच्या आठवणी या ठिकाणी जाणून आहे। प्रत्येकाला आजही घनश्याम जे आहे हे आठवणतात येत आहे। नेमकी काय भावना आहे त्यांच्याशी बातचीत करूया। दादा काय सांगणार, कशी परिस्थिती घडलेली त्यांनी आता? ते माझे 2 नंबरचे जावई होते। ते सकाळी ड्युटीवरती गेले। सकाळी 7 वाजता ड्युटीवरती गेले ते 2 वाजता त्याचा फोन मला आला होता। तेव्हा मी आपलं नवापूर गेलो। ठीक आहे म्हटलं, मग तेवढं बोलणं झालं, पण त्याच्यानंतर बोलणं झालं नाही। काय म्हणजे तुझी बरोबर गेले कुठे झाले पत्र उडून गेले ते झापट पाणी पडत होतं त्यावेळेस आम्ही दोघी बापरेकडे कुठे झाकले पत्र उडून गेले ते खाली तेवढंच बोलणं झालं बस। नंतर मी जेवण केलं आणि तिकडे झोपायला चाललं त्याला जवळ पुढच्या कुटुंबियाचा एक कसा एक एवढाच एकच दुसरं स्वभावाने कशी एकदम सायरन बिलकुल पहिल्यापासून जन्मताच पाहिलं बा आम्हाला कसं आमची मुलगी बी लागली की नाही झाली वाढली लागली आमची मुलगी निश्चितच पूर्ण कुटुंबावर जो होता सहारा हा घनश्याम यांचा होता। मात्र आज तेच राहिलेले नाही। कुटुंबाचा सहारा कसा करणार? घरामध्ये वृद्ध आई वडील, मुलगा मुलगी, पत्नी असा हा परिवार आहे। मात्र आता कोणीतरी प्रशासनाच्या वतीने यांना सहारा मिळावा अशीच मागणी या गावकऱ्यांच्या वतीने केली जाते। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।